हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज माधुरी वाघ. दीपस्तंभ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे आपण शिकणार आहोत सायन्स हा सब्जेक्ट आणि सायन्स मध्ये आपण शिकणार आहोत कम्युनिकेबल डिसीजेस अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. आता कम्युनिकेबल डिसीजेस मीन्स काय? कम्युनिकेबल डिसीजेस मीन्स that those diseases spread through one person to another person. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरले जाणारे जे डिसीजेस असतात त्यांना आपण म्हणतो कम्युनिकेबल डिसीजेस. आता कम्युनिकेबल डिसीजेस यांना आपण दुसऱ्या जर लँग्वेज मध्ये म्हणायचं म्हटलं तर आपण त्यांना इन्फेक्शियस डिसीजेस असं सुद्धा म्हणू शकतो. आता हे जे इन्फेक्शियस डिसीजेस आणि कम्युनिकेबल डिसीजेस असतात हे आपल्या कफिंगद्वारे स्नीझिंगद्वारे सुद्धा पसरले जाणारे काही व्हायरसेस आहेत, काही बॅक्टेरिया आहेत आणि हे जे असतात हे आपल्यामध्ये जसं कॉमन कोल्ड आहे, फीवर आहे, टायफॉइड आहे यामध्ये सुद्धा काय असतात की हे व्हायरसेस प्रेझेंट असतात. आता जर याच्या उलट म्हटलं तर असतात नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. मीन्स नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजेच नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आता हे जे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहे हे कुठल्याही बॅक्टेरिया थ्रू किंवा जर्म्स थ्रू इथे स्प्रेड होत नाही. हे फक्त तुमच्या डेली रुटीन मध्ये तुमची लाईफस्टाईल, तुमचं रुटीन किंवा तुम्ही ज्या ॲटमॉस्फिअर मध्ये राहतात याच्या थ्रू हे तुमच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली तयार होणारे असे ते नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असतात. आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. फर्स्ट आपण घेणार आहे इन्फेक्शियस डिसीजेसचं एक्झाम्पल. त्यामध्ये असतं कॉमन कोल्ड, देन सेकंड असतं टायफॉइड एक्सेट्रा. असे भरपूरसे एक्झाम्पल्स आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. दुसरं आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे की एक्झाम्पल्स आहेत कॅन्सर, हार्ट डिसीजेस, देन शुगर. त्यालाच आपण डायबिटीज सुद्धा असं म्हणतो. फ्रेंड्स, जर तुम्हाला आणखी सायन्स मध्ये कुठले आणखी टॉपिक शिकायचे असतील सायन्स रिलेटेड तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला फॉलो करा.